हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, त्याच्यानंतर स्मार्ट कार्ड हे सगळं शिकून झालेलो आहोत. आज आपण शिकणार होतो आपलं ई वॉलेट. सो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची की आता थर्ड युनिट जो आहे आपला या 2-4 दिवसात आपण म्हणजे या वीकमध्ये थर्ड युनिट आपण संपून टाकूयात. नेक्स्ट वीकला आपल्याला म्हणजे 10 तारखेच्या आधी आपल्याला फोर्थ युनिट संपेल, म्हणजे 10 तारखेपर्यंत आपण तुमचा हा जो सिलेबस आहे ई कॉमर्सचा तो संपून टाकूया. ओके, सो आता आपण बघूयात ई वॉलेट. त्याच्यात मी स्क्रीन शेअर करतो. ओके, सो ई वॉलेट इज अ सिमिलर टू कस्टमर पर्स. It stores all the sensitive information that one can use to store accounts for making payments online. It allows users to conduct e-commerce transactions securely and quickly. ई वॉलेट इज अ सिमिलर टू कस्टमर पर्स. ई वॉलेट म्हणजे काय? ई वॉलेट म्हणजे आपल्या पर्स प्रमाणे आहे, जसं आपलं वॉलेट आहे सेम त्या पद्धतीने हे ई वॉलेट, फक्त इलेक्ट्रॉनिक वॉलेट. जसं आपण आपल्या वॉलेटमध्ये पैसे ठेवतो त्याच पद्धतीने ई वॉलेटमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे बँक थ्रू जी काही मनी असेल, डिजिटल मनी किंवा ई कॅश, ती तुम्ही ट्रान्सफर करून तुमच्या ई वॉलेटला ठेवू शकता. इट स्टोअर्स ऑल द सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन दॅट वन कॅन यूज टू स्टोअर अकाउंट्स अँड फॉर मेकिंग पेमेंट्स ऑनलाईन. याच्यामध्ये तुमची सगळी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन तुम्ही स्टोअर करू शकता, जी तुमच्या अकाउंटसाठी गरजेचे असे स्टोअर करावी लागते किंवा तुमचं ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला युजफुल आहे. मग अशी कोणती इन्फॉर्मेशन आहे तर ती आपण खाली बघूयात. इट अलाउज युजर्स टू कंडक्ट ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन सिक्युअरली. ई वॉलेट काय करतं तर तुम्हाला ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन आहे ते सिक्युअरली करण्यामध्ये आणि क्विकली करायला मदत करतात. म्हणजे तुम्ही एखादा प्रोडक्ट जर किंवा एखादा प्रोडक्ट ऑनलाईन तुम्ही परचेस करत असाल तर त्यासाठी पेमेंट करायची गरज आहे. तर ते बाकीच्या ह्याच्या थ्रू कसं तुम्ही बँक मधून पहिले पैसे ऍड करून घेणार आणि त्याच्यानंतर तुम्ही पेमेंट करणार किंवा बँक थ्रू तुम्ही डायरेक्ट पेमेंट करा. ई वॉलेटला कसं, तो ई वॉलेटला तुम्ही ऑलरेडी सिक्युअर, तुमच्याकडे ऑलरेडी कॅश आहे, तुम्हाला मनी बँक मधून ट्रान्सफर करायची गरज लागत नाही, तुम्ही डायरेक्टली पेमेंट करू शकता. हे जास्त सिक्युअर आहे आणि क्विकली सुद्धा होतं. इट कॅन बी यूज टू स्टोअर. आता बघूयात की ई कॉमर्स मध्ये एक्झॅक्ट आपण कोणकोणत्या गोष्टी स्टोअर करू शकतो. सो याच्यामध्ये मनी, मी म्हटल्याप्रमाणे ई कॅश, तुम्ही पैसे त्याच्यात सेव्ह करू शकताय. देन पर्सनल इन्फॉर्मेशन, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आयडी असेल, तुमचा मोबाईल असेल, तुमचा नेम, तुमचा ऍड्रेस, तुमची बर्थ डेट. सो या सगळ्या पर्सनल इन्फॉर्मेशन तुमच्या स्टोअर राहतात. देन क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन, तुमचा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इन्फॉर्मेशन, तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची इन्फॉर्मेशन जर तुमच्या ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवली तर त्याच्या डिटेल्स, त्याचा नंबर वगैरे सगळं तुमच्या ह्याच्यामध्ये वॉलेटमध्ये सेव्ह राहतं. फक्त ज्यावेळेस तुम्हाला कधी ट्रान्झॅक्शन करायचं असेल त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं तर फक्त तुम्हाला त्याच्यात सीव्हीव्ही नंबर जो असतो तुमचा, फक्त तुमचा सीव्हीव्ही नंबर जो असतो तो पुट करावा लागतो. ते सीव्हीव्ही नंबर पुट केल्याच्या नंतर तुम्हाला पुढचे जे तुमचे ट्रान्झॅक्शन प्रोसेस असेल ते तुम्हाला बघायला मिळते. देन बँक अकाउंट इन्फॉर्मेशन, बँक अकाउंट इन्फॉर्मेशन सुद्धा तुमची त्याच्यामध्ये स्टोअर राहते. बँक अकाउंट असेल किंवा तुमचा बँक ब्रँच नेम असेल किंवा IFSC कोड असेल. सो या सगळ्या गोष्टी तुमच्या त्याच्यात तुम्हाला ई वॉलेटला स्टोअर करून ठेवता येतात. एनी अदर डाटा फॉर यूज इन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन साठी आणखी काही तुम्हाला जर डाटा हवा असेल किंवा युजफुल असेल तर तशा पद्धतीचा डाटा तुम्ही ई वॉलेटला स्टोअर करू शकता. यूज फॉर हँडलिंग फिनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑन बिझनेस वेबसाइट्स, यूज फॉर हँडलिंग फिनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑन बिझनेस वेबसाइट. बिझनेस वेबसाइटला फिनान्शियल ट्रान्झॅक्शन हँडलिंग करण्यासाठी तुम्ही सुद्धा याचा यूज करू शकता. देन इट हेल्प्स इन ट्रान्सफरिंग द इन्फॉर्मेशन फ्रॉम द वॉलेट टू फॉर ऑनलाईन शॉपिंग साइट्स. It helps in transferring the information from the wallet to for online shopping sites for purchase securely and accurately, and thus abandons the need to fulfill large forms. It helps the transferring information from the wallet. हे काय करतं तर तुम्हाला तुमच्या वॉलेट मधून तुम्ही ज्या साईड वरून ट्रान्सफर करणार आहात तिथे तुमची इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायला मदत करतं. फॉर परचेसिंग सिक्युअरली, कशासाठी तर तुम्ही सिक्युअरली कोणती प्रोडक्ट किंवा सर्व्हिस परचेस करावी आणि ॲक्युरेटली त्याच्यामुळे नीड टू फुलफिल लार्ज फॉर्म्स.
तुम्ही तुमचे जे हे जे लार्ज फॉर्म असतात, ज्यावेळेला तुम्ही इन्फॉर्मेशन एखाद्या गोष्ट परचेस करायची तर तुम्हाला नेम, ऍड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे सगळं फिल करावं लागतं. मग हे फिल करण्यात तुमचा वेळ जातो. तो वेळ जाऊ नये म्हणून काय करतो, ह्या ई वॉलेट साईटला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह असते. ज्यावेळेला तुम्ही कोणत्या तरी वेबसाईट वरून काहीतरी एखादी सर्व्हिस किंवा प्रोडक्ट विकत घ्यायला जाता किंवा परचेस करायला जाता, त्याच ई वॉलेट तुमची इन्फॉर्मेशन हे डायरेक्टली ट्रान्सफर करते, तुम्हाला स्वतःला फिल करायची गरज पडत नाही. सो म्हणून इथं म्हटलंय अवेंडस टू नीड टू फुलफिल लार्ज फॉर्म. लार्ज फॉर्म तुम्हाला फिल करायची गरज नाहीये की ते डायरेक्टली तुमच्या ई वॉलेट वरून फिल होतात. देन नेक्स्ट आपण बघणार आहोत हाऊ टू यूज अन ई वॉलेट. ई वॉलेटचा यूज कसा करायचा. फर्स्ट वन, ई वॉलेटचा यूज करत असताना सगळ्यात आधी डाउनलोड द ई वॉलेट फ्रॉम द सॉफ्टवेअर प्रोव्हाइडेड चूजन बाय द कस्टमर. आता बरेचसे सॉफ्टवेअर आहेत ई वॉलेटचे, त्याच्यातलं तुम्हाला हवं असलेले ई वॉलेटचं सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करू शकता. आता ई वॉलेटचे सॉफ्टवेअरचे एक एक्झाम्पल घ्यायचे तर कोणते, तर तुमचा गुगल पे असेल, त्याच्यानंतर फोन पे असेल, त्याच्यानंतर भीम ॲप असेल, त्याच्यानंतर तुमचं पेटीएम असेल, ॲमेझॉन पे असेल, किंवा जसं की आता आता सध्या ट्रेंड चालू आहे ते ड्रीम इलेव्हन वरती सुद्धा ई वॉलेट प्रकार आहे, कारण ड्रीम इलेव्हनला सुद्धा तुम्ही कॅश तुमची सेव्ह करून ठेवू शकता. सो अशा पद्धतीचे जे वॉलेट आहे, जे ऍप्स आहेत, त्याला म्हटलं तर ई वॉलेट्स ऍप. सो सगळ्यात आधी तुम्हाला काय करावं लागेल, या ऍप मधलं कुठलं तरी ऍप आहे ते चूज करावं लागेल आणि ते डाउनलोड करावं लागेल. देन इन्स्टॉल द ई वॉलेट. त्याच्यानंतर तुम्हाला ते तुमच्या मोबाईलला किंवा तुमच्या पीसीला इन्स्टॉल करावं लागेल. देन एंटर बेसिक पर्सनल इन्फॉर्मेशन फॉर शॉपिंग सच एज नेम. तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी त्याच्यावरती तुमची बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन जे आहे, ती तुम्हाला तिथे पुट करावी लागेल किंवा एंटर करावं लागेल. मग त्याच्यामध्ये कोणकोणतं येतं, तर नेम, त्यानंतर बिलिंग अँड शिपिंग ऍड्रेस. बिलिंग आणि शिपिंग ऍड्रेस हे तुम्हाला त्याच्यात सेव्ह करावे लागतात, एंटर करावे लागतात. त्याच्यानंतर एंटर युअर पेमेंट ऑर क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन टू बी यूज फॉर ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंग साठी तुम्हाला आधी ई वॉलेटला जे पैसे ऍड करायचे ते तुम्ही कुठून करणार आहात, क्रेडिट कार्ड थ्रू करणार आहात की डायरेक्ट बँकेतून करणार आहात. सो त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे काय करावं लागेल, एंटर करावी लागेल. देन यूज ई वॉलेट. ऑल द वेबसाइट्स दॅट आर ई वॉलेट इनेबल्ड कॅन बी यूज फॉर धिस पर्पज. त्याच्यानंतर तुम्ही त्या ई वॉलेटचा यूज करू शकता. मग ते शॉपिंगसाठी, आता ऑल द वेबसाइट्स दॅट आर ई वॉलेट इनेबल्ड कॅन बी यूज फॉर धिस पर्पज. आता या सगळ्या ज्या वेबसाइट्स आहेत त्याच्यावरती सेम तुमचं हे चालतं, प्रोसेस सगळी सेम असते आणि सगळ्या याच पर्पजसाठी बनवलेलं असतं. सो तुम्ही शॉपिंगसाठी यूज करू शकताय, तुम्ही मोबाईल रिचार्जसाठी यूज करू शकताय, तुम्ही बिल्स पेडसाठी यूज करू शकताय. सो ई वॉलेटचा यूज तुम्हाला खूप ठिकाणी करता येतं. ओके. आता ई वॉलेट झाल्याच्या नंतर इथे आपलं जे मी तुम्हाला सांगितलं होतं पेमेंट सिस्टम, डिजिटल पेमेंट सिस्टम जे होते, तो पार्ट आपला संपला. एक मिनिट. डिफरंट टाइप्स ऑफ ई पेमेंट सिस्टम. ई पेमेंट सिस्टमचे वेगवेगळे टाइप्स होते ते आपल्या इथे संपलेले आहेत. पहिला कोणता होता त्याच्यातला, EFT, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. देन होता ई कॅश, त्याच्यात ई चेक, ई चेक नंतर क्रेडिट कार्ड, देन डेबिट कार्ड आणि देन स्मार्ट कार्ड, आणि लास्ट वन होता ई वॉलेट. सो पेमेंट सिस्टम हे जे डिफरंट पेमेंट सिस्टम आहेत ते अशा पद्धतीने आहेत. स्मार्ट कार्ड नंतर इथे होता ई वॉलेट. ओके. आणि आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, व्हॉट इज पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवे म्हणजे काय. हे पेमेंट गेटवे हे जे नाव आहे किंवा हा जो वर्ड आहे तो तुम्ही खूप ठिकाणी ऐकला असेल किंवा ही फेस तुम्हाला खूप ठिकाणी वाचायला सुद्धा मिळाले असेल. ज्यावेळेला तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता, पेमेंट गेटवे, आता आधी ह्याच्यात बघूयात आपण बुक्स मध्ये काय दिलं. पेमेंट गेटवे इज अ सर्व्हिस दॅट गिव्स मर्चंट्स द एबिलिटी टू परफॉर्म रिअल टाइम क्रेडिट कार्ड authorization from a website over the internet.
It provides a secure connection between the online stores and the internet merchant account. It is an electronic gateway, a company that validates merchant account. It is an electronic gateway company that validates credit card information in real time. It takes care of the e-commerce transaction between the merchant shopping cart and all the financial networks involved with the transaction, including the customer credit card, issuer, and merchant's account. It is a third-party service that is actually a system of computer process that process, verify, and accept a declined credit card transaction on behalf of the merchants through secure internet connection. It enables electronic business solutions like e-banking, etc., brokerage, and e-payment. आता हे पेमेंट गेटवे म्हणजे एक्झॅक्ट काय, तर आपल्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर ठीक आहे. आता तुम्ही बँकेमध्ये पैसे भरायला गेलात. हां, ओके. बँकेमध्ये पैसे भरायला गेले तर मॅन्युअली तुम्ही पैसे कुठे देता? कॅशियरकडे देता. तर कॅशियरची ती स्वतःची अमाऊंट असते का? नसते. त्यांना बँकेला द्यायची असते. मग कॅशियर काय करतो? पैसे दिल्याच्यानंतर लगेचच तो मोजून ठेवतो का? नाही. कॅशियरकडे तुम्ही पैसे ट्रान्सफर केल्यानंतर कॅशियर आधी काय करतो, की सगळं व्हेरीफाय करून घेतो बँकमध्ये, की ते अकाउंट तुमचंच आहे का? ओके. त्याच्यानंतर तुम्ही दिलेली कॅश आहे ती रिअल आहे का, की त्याच्यामध्ये डुप्लिकेट्स नोट्स आहेत, हे सगळं चेक करतो. मशीनवरती वगैरे चेक करतो. तुमचं अकाउंट आहे का, अकाउंटला बॅलन्स किती आहे, तुम्ही देता हे लिगली आहे का, हे सगळं चेक करून मग नंतर तो तुमची कॅश काय करतो, डिपॉझिट करून घेतो. सो बँक आणि कस्टमर यांच्यामध्ये बँके थ्रू बँके थ्रू मिडलमॅनचं काम करत असतं. तर हा कॅशियर, हा कॅशियरचं काम काय असतं, तर जे काही तुम्ही कॅश देणार ती चेक करून घेणं, जे काही ट्रान्झॅक्शन होणार आहे ते प्रॉपर ट्रान्झॅक्शन आहे, रिअल ट्रान्झॅक्शन आहे की फेक ट्रान्झॅक्शन आहे, याची खात्री करून घेणं. सेम याच्यामध्ये ई कॉमर्सला ज्यावेळेला तुम्ही कॅश पेमेंट करता किंवा एखाद्या प्रोडक्टसाठी पेमेंट करता, सपोज तुम्ही एखादं मोबाईल परचेस केलं आणि ते मोबाईलचं पेमेंट करताना तुम्ही डायरेक्ट मर्चंटच्या अकाउंटवरती करता किंवा डायरेक्ट मर्चंट्सची येतं का, तर नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला आधी विचारलं जातं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. ओके. मग क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड विचारल्याच्या नंतर तुम्हाला ऑप्शन्स मिळतात तिथे. सॉरी, तुम्हाला आधी ऑनलाईन पेमेंट म्हटल्याच्या नंतर तुम्हाला येतात ऑप्शन्स येतात. एक मिनिट मी तुम्हाला इथे दाखवतो. वेट जरा. हे बघा. सो पेमेंट गेटवे मध्ये तुम्ही जर पाहिलं तर अशा पद्धतीचे ऑप्शन मिळतात तुम्हाला. स्ट्राईप, पेपर, वीपे, ऑथराइज डॉट नेट, फॉर पेपर, पे फ्लो प्रो, पेपर पेमेंट प्रो, वर्ड प्ले, चेकआउट, गो कार्डलेस, आयसीआयसीआय बँक, रोजो पे. सो याच्यामध्ये कोणतंही एक तुम्ही क्लिक केलं पेमेंट गेटवे, एक मिनिट, की तुम्हाला काय मिळतं. एक मिनिट, की तुम्हाला
अशा पद्धतीची स्क्रीन. अशा पद्धतीची एक स्क्रीन जी आहे ती ओपन होते. मग ती स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं असतं, इथे तुमचा कार्ड नंबर टाकायचा असतो. इथे एक्सपिरेशन म्हणून एक्सपायरी डेट असते ती टाकायची असते. इथे सिक्युरिटी कोड, कार्ड सिक्युरिटी कोड CVV म्हणतो आपण त्याला. देन प्लेस ऑर्डर म्हटल्याच्या नंतर तुम्हाला बघा इथे सो इथे तुम्हाला प्ले करायचं. सो आता ही जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरताय ही डायरेक्ट मर्चंटच्या अकाउंटला भरताय का, तर नाही. हे कोण आहेत, सो हे आहेत पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवे काय करतो की मर्चंटच्या बाजूने ती जी तुम्ही दिलेली जे काही ट्रान्झॅक्शन करताय फिनान्शियल ट्रान्झॅक्शन, ते प्रॉपर ट्रान्झॅक्शन आहे का, तुमचा क्रेडिट कार्ड ID बरोबर आहे का, तुम्ही टाकलेला पासवर्ड बरोबर आहे का, त्याच्यानंतर तुम्ही दिलेला OTP जो आहे तो बरोबर आहे का, तुमची इन्फॉर्मेशन राईट आहे का, हे सगळं व्हेरीफाय करायचं काम कोण करत असतं, हा पेमेंट गेटवे. आणि हे व्हेरीफाय करून नंतर तो मर्चंट्सला, जर तुमची सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपर असेल तर तो मर्चंट्सला अलाव करतो, तुम्हाला अलाव करतो कस्टमर्सला पेमेंटसाठी. ओके. सो त्यालाच म्हटलं जातं पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवे इज सर्व्हाइव्ह दॅट गिव्स मर्चंट्स द ॲबिलिटी टू परफॉर्म रिअल टाइम क्रेडिट कार्ड ऑथोरायझेशन. रिअल टाइम त्याला काय असतं की या जे पेमेंट गेटवे असतात त्यांना क्रेडिट कार्ड ऑथोरायझेशन असतं फ्रॉम वेबसाईट ओव्हर द इंटरनेट थ्रू. सो तुम्ही त्याचा ID टाकल्याच्या नंतर तो तुमचे सगळे डिटेल्स व्हेरीफाय करून घेऊ शकतो की तुम्ही तोच व्यक्ती आहात का, त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड राईट आहे का, between online stores and the it's provide a secure connection between online stores and the internet merchants account. इंटरनेट मर्चंट अकाउंट आणि ऑनलाईन स्टोअर याच्यामध्ये तो काय करतो, कनेक्शन सिक्युअर कनेक्शन द्यायचं काम कोण करतं, पेमेंट गेटवे. इट इज अन इलेक्ट्रॉनिक गेटवे, a company that validates credit card information in real time. It is a electronic gateway. So हे इलेक्ट्रॉनिक सगळं चालतं, कंपनी दॅट व्हॅलिडेट क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन रिअल टाइम. आणि तो त्या टायमाला काय करतो की तुमची क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन जी आहे ती व्हॅलिड आहे की नाही ते चेक करायचं काम कोण करतं, पेमेंट गेटवे. It takes care of the e-commerce transaction between the merchant shopping cart and all the financial networks involved in the transaction, including the customer credit card, issuer and merchant's account. यामध्ये तो काय करतो की ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन, मग ते मर्चंट्स आणि कस्टमर्स मध्ये जे काही हे होतं, सो मर्चंट शॉपिंग कार्ट अँड ऑल द फिनान्शियल नेटवर्क्स, आणि जेवढे पण फिनान्शियल नेटवर्क त्याच्यात इन्क्लूड आहेत त्याला काय करतं, ट्रान्झॅक्शन इन्क्लूड द कस्टमर क्रेडिट कार्ड आणि मर्चंट अकाउंट किंवा कस्टमरचं क्रेडिट कार्ड, हे सगळे जे आहे या सगळ्याला प्रॉपरली मॅनेज करणं आणि या सगळ्याला सिक्युअर ठेवायचं काम कोण करतं, पेमेंट गेटवे. देन it is a third party service that is actually a system of computer process that process, verify and accept or decline credit card transaction on behalf of the merchants through secure internet connection. हे मग पेमेंट गेटवे म्हणजे काय, तर पेमेंट गेटवे थर्ड पार्टी आहे जी काय करते, ती जी कोणाच्या थ्रू काम करते, तर ही ऑन बिहाफ ऑफ मर्चंट थ्रू काम करते की मर्चंटला हे सांग व्हॅलिडेट तुमचं क्रेडिट कार्ड किंवा तुमचं पेमेंट सिस्टम व्हॅलिडेट करून द्यायचं काम हे पेमेंट गेटवे करतं. म्हणून पेमेंट गेटवेला काय म्हटलं, ही इट इज अ थर्ड पार्टी सर्व्हिस. आलं लक्षात. देन इट इनेबल्स इलेक्ट्रॉनिक बिझनेस सोल्युशन लाईक ई बँकिंग, ई ब्रोकरेज अँड ई पेमेंट. याच्यामध्ये मग काय काय याच्या थ्रू पेमेंट गेटवे थ्रू काय काय करता येतं, ते ई बँकिंग करता येते, ई ब्रोकरेज करता, ई पेमेंट करता येतं. सो या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या पेमेंट गेटवे मध्ये अवेलेबल आहेत. देन आता पेमेंट गेटवेची एक्झॅक्ट प्रोसिजर काय आहे, पेमेंट गेटवेची प्रोसेस काय ती बघूयात. This is a seamless process in which no direct interaction of the customers is there with gateway, as data is forwarded the gateway via shopping cart and secure socket layers connection. Thus, a payment gateway is a software which is integrated to a merchant's website
for facilitating transmission of transaction data to the credit card or net banking requires for settlement of payment. Gateway is a credit card processing agent. It is responsible for verifying credit card information, confirming that there are sufficient funds to cover a purchase, and ensuring that the card has not been reported stolen. Payment gateway are the facilitator for payment to the merchant's account agents, the customer credit card or debit card. Few examples of gateway are PayPal Global, AuthorizeNet US, uh, VeriSign Global, WorldPay Global, CyberCash, etc. आता प्रोसेस काय म्हटलं याची पेमेंट गेटवेची. पेमेंट गेटवे एक थर्ड पार्टी म्हणून काम करत असते. तुम्ही ज्या वेळेला शॉपिंग करत असता, शॉपिंग कार्ट मध्ये एखादा प्रोडक्ट घेतल्यानंतर ज्या वेळेला पेमेंटला जाता त्यावेळेस काय करावं लागतं, तर पेमेंट गेटवे चूज करावं लागतं. तुम्हाला पेमेंट गेटवे कोणता चूज करायचा आहे. हा पेमेंट गेटवे चूज केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड थ्रू तुम्ही पेमेंट करू शकता किंवा नेट बँकिंग करू. क्रेडिट कार्ड जे आहे त्याच्यात काय म्हटलेलं आहे, इंटिग्रेटेड मर्चंट वेबसाईट फॅसिलिटी ट्रान्समिट ट्रान्झॅक्शन डाटा टू क्रेडिट कार्ड. गेटवे इज अ क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग एजंट. गेटवे कोण आहे, तर क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग एजंट आहे. सो त्याच्यामुळे त्याच्याकडे तुमच्या क्रेडिट कार्डचे जे डिटेल्स असतात त्याची इन्फॉर्मेशन तो मिळू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जसं तुम्ही कार्ड नंबर टाकाल किंवा नेट बँकिंगचा तुम्ही आयडी आणि पासवर्ड टाकलात तर तो पासवर्ड राईट आहे का नाही, आयडी राईट आहे का नाही हे व्हॅलिडेट तो पेमेंट गेटवे करतो. आणि ते व्हॅलिडेट केल्याच्या नंतरच तुम्हाला तुमचं ट्रान्झॅक्शन करण्यासाठी पेमेंट गेटवे परमिशन देतो. त्याच्यानंतर काय होतं की व्हेरीफाय तो क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन किंवा तुमचं नेट बँकिंग इन्फॉर्मेशन जे आहे ते कन्फर्म करतो. आणि देन देर आर सफिशियंट फंड्स टू कव्हर पर्चेस अँड एंटरिंग दॅट द कार्ड हॅज नॉट बीन रिपोर्टेड स्टोलन. त्याच्यानंतर तुमच्या कार्डमध्ये, क्रेडिट कार्डमध्ये किंवा तुमच्या नेट बँकिंग मध्ये तेवढा बॅलन्स आहे की नाही जेवढं तुम्हाला पेमेंट करायचं आहे ते व्हेरीफाय करून त्याच्यानंतर तो मर्चंट्सला परमिशन देतो की ह्याला तुम्ही याचं पेमेंट तुम्ही घेऊ शकताय किंवा याचं पेमेंट तुम्ही करू शकता आणि तुम्ही तो प्रोडक्ट सेल करू शकता. सो अशा पद्धतीने पेमेंट गेटवेची प्रोसेस जाते. आता पेमेंट गेटवेचे जे हे एक्झाम्पल्स आहेत मग ते कोणते आहेत, तर पेपल हे ग्लोबल लेवलचं पेमेंट गेटवे सॉफ्टवेअर आहे किंवा एक्झाम्पल आहे. देन ऑथोराइज.नेट हे यूएसचं आहे. व्हेरिसाइन ग्लोबल हे ग्लोबल लेवल आहे. वर्ल्ड पे ग्लोबल लेवल आहे. सायबर कॅश यूटीसी. सो या पद्धतीने हे आहेत सगळे पेमेंट गेटवेचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवेचे टाइप्स कोणकोणते आहेत. द फॉलोइंग आर द एक्झाम्पल ऑफ सम फॅसिलिटेटर्स फॉर पेमेंट टू मर्चंट्स अँड ऍक्ट ॲज अ गेटवे. देस पेमेंट गेटवे आर एक्सप्लेन बिलो. आता काय आहे हे वेगवेगळे जे पेमेंट गेटवे टाइप्स आहेत ते म्हणजे एक्झॅक्ट काय आहे. सो फर्स्ट वन सायबर कॅश. सायबर कॅश www.cybercash.com याच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला त्याची डिटेल्स मिळेल. पण सायबर कॅश सर्व्हर ऍक्ट्स ॲज अ इंटरमिडियरी बिटवीन मर्चंट्स ऑन द इंटरनेट अँड सिक्युअर फिनान्शियल नेटवर्क. फिनान्शियल नेटवर्क आणि मर्चंट्स मधलं इंटरमिजिएटरी म्हणून सायबर कॅश काम करतं. इट प्रोव्हाइड सिक्युअर क्रेडिट कार्ड ऑथेंटिकेशन सर्व्हिस ओव्हर द इंटरनेट बेस्ड ऑन डिजिटल सिग्नेचर. हे काय करतं, तर तुमचं क्रेडिट कार्ड ऑथेंटिकेशन सर्व्हिस जे आहेत प्रोव्हाइड सिक्युअर क्रेडिट कार्ड ऑथेंटिकेशन. तुमचं क्रेडिट कार्ड ऑथेंटिकेशन सिक्युअरली तुम्हाला प्रोव्हाइड करतं सर्व्हिस ओव्हर द इंटरनेट बेस्ड ऑन द डिजिटल सिग्नेचर. डिजिटल सिग्नेचर थ्रू इंटरनेटचा यूज करून तुम्हाला ऑथेंटिकेशन देतं क्रेडिट कार्डचं. It acts as a facilitator to the merchant's payment and between website and customers. हे काय करतं, तर सायबर कॅश जे आहे ते मर्चंट पेमेंट आणि वेबसाईट आणि कस्टमरच्या मध्ये फॅसिलिटेटरचं काम करतं. सायबर कॅश ऑफर्स इन्स्टा बाय इलेक्ट्रॉनिक वॉलेट. सायबर कॅश तुम्हाला इन्स्टा बाय इलेक्ट्रॉनिक वॉलेट्स ई वॉलेट सुद्धा तुम्हाला काय करतो, ऑफर करतं. विच अलाउज कस्टमर टू क्रिएट अ पर्सनल वॉलेट. त्याच्यातून तुम्ही काय करू शकता, तुमचं पर्सनल वॉलेट क्रिएट करू शकता. युजेबल विथ वन क्लिक. एका क्लिक वरती ते तुम्ही यूज करू शकता. दिस सिस्टम कॅन बी यूज बाय एनी युजर, मर्चंट अँड एनी बँक. ही जे सिस्टम आहे हे कोणी यूज करू शकतं,
कोणताही युजर यूज करतो, मर्चंट किंवा एनी बँक, कोणतीही बँक यूज करू शकता. इट ऑफर सिक्युअर कम्युनिकेशन फॉर कंडक्टिंग क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन ओव्हर द इंटरनेट. हे काय करतं तर क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन ओव्हर द इंटरनेट थ्रू क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन करण्यासाठी सिक्युरिटी ऑफर्स करतं. देन आता सायबर कॅश काय आहे तर आधी बघा, सायबर कॅश इज अ फर्स्ट वन युनिव्हर्सल. एनी कन्झ्युमर विथ अ व्हॅलिड क्रेडिट कार्ड कॅन टेक ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस सिस्टम. जगामध्ये कोणत्याही ठिकाणी एक कोणताही कन्झ्युमर व्हॅलिड क्रेडिट कार्ड सोबत याचे ऍडव्हान्टेजेस घेऊ शकतो सायबर कॅशचे. देन सिक्युअर कार्ड इन्फॉर्मेशन इज इन्क्रिप्टेड ऑटोमॅटिकली. याच्यामध्ये तुमची क्रेडिट कार्ड किंवा तुमची कार्ड इन्फॉर्मेशन जे आहे ती तुमची इन्क्रिप्टेड म्हणजे प्रोटेक्टेड, पासवर्ड प्रोटेक्टेड किंवा कोड प्रोटेक्टेड ठेवली जाते ऑटोमॅटिकली. ते त्याच्यामध्ये ते सिक्युरिटी एक मिळते. देन थर्ड वन फास्ट, इट टेक्स फ्यू सेकंड्स टू कम्प्लीट द ट्रान्झॅक्शन. आणि ऑनलाईन ई वॉलेट असल्यामुळे किंवा हे ई ट्रान्झॅक्शन इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन असल्यामुळे साहजिक आहे ते फास्ट होतं. इट टेक्स फ्यू सेकंड्स, काही सेकंदामध्येच तुमचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होतं. देन with the use of dedicated lines, sales transaction involves the various steps. With the use of dedicated lines, sales transaction involves the various steps. Order is placed. आता कोणकोणत्या with the use of dedicated lines, sales transaction involves the various steps. कोणकोणत्या स्टेप्स घेतं सेल्स ट्रान्झॅक्शन, सो ते आपण बघूयात. फर्स्ट वन म्हटले, ऑर्डर इज प्लेस्ड बाय द कस्टमर ऑन द मर्चंट्स वेबसाईट. कस्टमर पहिलं काय करतो की मर्चंटच्या वेबसाईट वरती ऑर्डर प्लेस करतो. ही शी एंटर द पेमेंट अँड शिपिंग इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर तिथे पेमेंट आणि शिपिंग इन्फॉर्मेशन काय करतो आपण एंटर करतो. ही झाली फर्स्ट स्टेप. देन व्हेरिफिकेशन of the information is done by the consumer, and then he click the appropriate button to submit the package of information back to the merchants. आता तुम्ही भरलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण काय करतो, व्हेरीफाय करतो की राईट आहे की रॉंग आहे. त्याच्यानंतर तुम्ही बटन ॲप्रोप्रिएट बटनवरती क्लिक करून तुम्ही सबमिट करता, ती तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती कुठे मर्चंटकडे जाते. देन मर्चंट चेक्स द ऑर्डर अँड फॉरवर्ड द पेमेंट इन्फॉर्मेशन डिजिटली साइन अँड इन्क्रिप्टेड टू द सायबर कॅश सर्व्हर. आणि मग मर्चंट काय करतो, ती इन्फॉर्मेशन जी आहे ती अँड फॉरवर्ड द इन्फॉर्मेशन ती कोणाला करतो, तर ह्या जे डिजिटल साइन अँड इन्क्रिप्टेड टू द सायबर कॅश सर्व्हर. म्हणजे हे जे गेटवे ऑफ पेमेंट गेटवे आहे, म्हणजे सायबर कॅश सर्व्हर जो आहे त्याला ती इन्फॉर्मेशन फॉरवर्ड करतो पेमेंटसाठी. सायबर कॅश टेक्स द इन्फॉर्मेशन, decrypts it and send the payment transaction along existing financial networks to merchant banks for processing. त्यांच्या सायबर कॅश काय करतो की ही जी पेमेंट ट्रान्झॅक्शन आहे ह्याला डिस्क्रिप्ट करतो आणि नंतर त्याचे जेवढे फिनान्शियल नेटवर्क्स आहेत हे कोणाशी जोडतो, त्या मर्चंट बँक्सला जोडून देतो. देन द मर्चंट बँक्स फॉरवर्ड इट टू द कस्टमर्स बँक्स हू सेंड द अप्रुव्हल और डेनियल बॅक टू द मर्चंट्स बँक. त्यानंतर मर्चंट बँक काय करते, ही इन्फॉर्मेशन कस्टमर बँकला पाठवते. म्हणजे कस्टमर बँकच्या मध्ये पाठवते म्हणजे काय की एखादं जर तुम्ही ट्रान्झॅक्शन ऑनलाईन करायला गेलात तर मर्चंट बँक्सला तुम्ही पाठवलं की एवढे एवढे पेमेंट, मग कार्डचं पेमेंट टाकलं तर तुमच्या कार्डचे डिटेल ते मर्चंट बँक थ्रू जातात तुमच्या कस्टमर बँकला. आणि कस्टमर बँकमध्ये व्हेरीफाय होतं की ते प्रॉपर अकाउंट आहे का, लिगल आहे का, दुसरी गोष्ट जर पासवर्ड राईट आहे का, आणि तिसरी गोष्ट त्या अकाउंटला कॅश आहे का. देन ते झाल्याच्या नंतर मर्चंट बँक दिस अप्रुव्हल और डिनायल इज सेंड बाय सायबर कॅश. त्याच्यानंतर ते जे अप्रुव्हल असेल किंवा डिनायल असेल तर ते काय करतं, सायबर कॅशला सेंड केलं जातं. हु इज टर्न सेंड इट टू द मर्चंट्स, आणि ते पुन्हा कोणाला पाठवतं तर मर्चंट्सला पाठवतं. द मर्चंट्स देन प्रेझेंट इट टू द कस्टमर अँड प्रोसीड विथ द फुलफिलमेंट फेस शिपिंग द ऑर्डर. त्याच्यानंतर मर्चंट काय करतं की ती इन्फॉर्मेशन मिळाल्याच्या नंतर मग त्याची ऑर्डर फुलफिल करायची की नाही ते ठरवतं. So since it uses e-wallet, no one except the customers and banks ever see the customer credit card number. आता याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही सिन्स इट इज यूज ई वॉलेटच्या तुम्ही यूज करता, नो वन एक्सेप्ट द कस्टमर्स अँड द बँक्स एव्हर सी द कस्टमर्स क्रेडिट कार्ड नंबर. क्रेडिट कार्डचा नंबर कोणालाही दिसत नाही.
It merely acts as an intermediary and it not economically for small payments. It merely act as an intermediary and it not economically for small payment. आता सध्या तुम्हाला स्मॉल पेमेंटसाठी यूज होतं, पण त्यांनी म्हटलेलं आहे की इट मेअरली ऍक्ट ॲज अन इंटरमिडिएट. ते इंटरमिडिएट सारखी ऍक्ट मुळात करत नाही. इट इज नॉट अ इकॉनॉमिकल फॉर स्मॉल पेमेंट. स्मॉल पेमेंटसाठी हे इकॉनॉमिकल नाहीये. द फॉलोइंग फिगर शो क्लिअरली द वर्किंग ऑफ सायबर कॅश ॲज अ पेमेंट गेटवे. सायबर कॅश पेमेंट गेटवेचं काम कसं करतं हे तुम्हाला खालची एक जी डायग्राम आहे ती एक्सप्लेन करेल. कस्टमर होल्डिंग क्रेडिट कार्ड मर्चंट्स, त्याच्यामध्ये मर्चंट बँक. आता हे कस्टमर होल्डिंग क्रेडिट कार्ड जाते कोणाला, मर्चंटला. मर्चंट काय करतं, मर्चंट बँकला पाठवतं. मर्चंट बँक काय करते, बँक पेमेंट सर्व्हर, सायबर कॅश सर्व्हर. सायबर कॅश सर्व्हरला, पेमेंट सर्व्हरला पण इन्फॉर्मेशन पाठवते आणि कार्ड होल्डरला पाठवते. आणि मग कार्ड होल्डर आणि मर्चंट सर्व्हर म्हणजे सायबर कॅश सर्व्हर याच्यामध्ये त्याचं व्हेरिफिकेशन होतं आणि मग सायबर कॅश जो आहे तो मर्चंटला परमिशन देतो. सो अशा पद्धतीने तुमचे सायबर कॅशचं पेमेंट चालतं. सो इथे आपण आजचा लेक्चर थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण नेट बिल जे आहे ते बघूयात की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. ओके.